नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी-यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण एम.कॉम पार्ट सेकंड सेमिस्टर 4 2024 क्रेडिट पॅटर्न मधील बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन हा स्पेशल ग्रुप असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सप्लाय चेन अँड लॉजिस्टिक मॅनेजमेंट या विषयाच्या क्वेश्चन पेपरचं फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सप्लाय चेन अँड लॉजिस्टिक मॅनेजमेंट आणि आणखीन एक विषय बिझनेस मार्केटिंग सॉरी ॲडव्हान्स मार्केटिंग ग्रुपचं आहे, पण त्याचं नाव थोडंसं वेगळं आहे, कोड वेगळा आहे. त्याच्यामुळं मी स्पेशली इथे उल्लेख केलेला आहे, की बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनच्या ग्रुपमधला सप्लाय चेन अँड लॉजिस्टिक मॅनेजमेंट या विषयाचा आपण क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहे. आपणाला माहिती आहे, की या विषयाची विद्यापीठाची परीक्षा 70 मार्काची होते आहे. परीक्षेसाठी 3 तासाचा टाईम ड्युरेशन असेल. पासिंगसाठी तुम्हाला 28 मार्क्स लागतील आणि या विषयाची क्वेश्चन पेपर मराठी ॲज वेल ॲज इंग्रजी लँग्वेजमधून येणार आहे. मी दोन्ही पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. जरी तुम्हाला समोर स्क्रीनवर इंग्रजीमधून प्रश्न दिसत असले, तरी सुद्धा मी त्याचा मराठीत जो काही अनुवाद होणार आहे, तो मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही पद्धतीने प्रॉब्लेम येणार नाही. ओके. तत्पूर्वी आपण क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघूया. यामध्ये टोटल तुम्हाला 6 प्रश्न विचारले जातील. त्यातील पहिला आणि 6वा प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे आणि क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th असं 4 पैकी कोणत्याही 3 प्रश्नाची उत्तरं लिहायची आहे. इथे तुम्हाला नेहमी पद्धतीने जसं कॅपिटल मार्केटचा फॉर्मॅट होता, सेम त्याच पद्धतीने तुम्हाला या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँकसाठी 6 मार्क्स आहे. नंतर क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th हे प्रत्येक चॅप्टरवरती एक ब्रॉड क्वेश्चन असतील. त्यासाठी प्रत्येकी 18 मार्क्स आहे. तुम्हाला कोणतेही 3 प्रश्नाची उत्तर या ठिकाणी लिखाण करायची आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 जो काही आहे तो राईट शॉर्ट नोट्स आहे. इथे 4 पैकी कोणतेही 2 शॉर्ट नोट्स तुम्हाला लिहायचे आहे. प्रत्येकी शॉर्ट नोट्सला 5 मार्क असे 2 इंची उत्तर लिहिली तर 10 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला भेटून जातील. अशा पद्धतीने 70 मार्कांचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आहे. आता आपण काही ब्रॉड क्वेश्चनकडे जाऊया. इथे समोर स्क्रीनवर 6 दिसत असले तरी पुढच्या पेजला आणखीन काही क्वेश्चन्स दाखवलेले आहेत. सो बघा, पहिला प्रश्न पहिल्या नंबरच्या चॅप्टरवर आहे. अत्यंत महत्त्वाचा आहे. डिफाईन द टर्म ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट, स्टेट इट्स ऑब्जेक्टिव्ह अँड फंक्शन. ओके, म्हणजे पुरवठा साखळी व्यवस्थापनाची संकल्पना स्पष्ट करून तुम्ही त्याची उद्दिष्ट आणि कार्ये थोडक्यात स्पष्ट करा, असा हा प्रश्न असू शकणार आहे. दुसरा प्रश्न आहे या चॅप्टर मधला, डिफाईन द टर्म ऑफ ग्रीन सप्लाय चेन मॅनेजमेंट अँड एक्सप्लेन इन डिटेल इम्पॉर्टन्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ ग्रीन सप्लाय चेन मॅनेजमेंट. म्हणजे हरित पुरवठा साखळी व्यवस्थापनाची व्याख्या स्पष्ट करून त्याचे महत्त्व आणि उद्दिष्ट काय करायचे आहे, स्पष्ट करायचे आहे. त्यानंतर पुढचं आहे एक्सप्लेन व्हॅल्यू चेन अँड व्हॅल्यू डिलिव्हरी सिस्टीम फॉर एस-सी-एम. म्हणजे या ठिकाणी आपण हा जो काही प्रश्न पाहत आहे, एस-सी-एमचा अर्थ या ठिकाणी सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे, ज्याला आपण पुरवठा साखळी व्यवस्थापन असं म्हणतो. म्हणजेच पुरवठा साखळी व्यवस्थापनासाठी मूल्य साखळी आणि मूल्य वितरण प्रणाली स्पष्ट करा. मला वाटतं की हा प्रश्न जास्त विचारण्याची शक्यता नाहीये. 1 नंबरच्या चॅप्टरवर पहिले 2 महत्त्वाचे प्रश्न मला वाटतात. तिसरा प्रश्न पण तुम्ही काळजीपूर्वक करून ठेवा. जो म्हणजे इथल्या 4 नंबर दाखवलेला आहे तो प्रश्न. पहिल्या 4 पैकी कोणतेही 3 प्रश्न करा. डेफिनेटली एक प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्या 4 नंबरचा प्रश्न पण मला महत्त्वाचा वाटतो, जो 1 नंबरच्या चॅप्टरवरच आधारित आहे. तो म्हणजे एक्सप्लेन इन डिटेल्स रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ ग्लोबल सप्लाय चेन मॅनेजमेंट. त्याला असं म्हणलं जातं, जागतिक पुरवठा साखळी व्यवस्थापनाची भूमिका आणि महत्त्व स्पष्ट करा. ओके. नेक्स्ट आहे पुढचे जे काही प्रश्न आहेत ते तुमच्या 2nd नंबर चॅप्टरवर आधारित आहे. ओके. यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे डिफाईन द कन्सेप्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग अँड शेड्यूलिंग, एक्सप्लेन द व्हेरियस टाइप्स ऑफ शेड्यूलिंग. म्हणजे त्याला मराठीत म्हणलं जातं, की उत्पादन आणि वेळापत्रकाची व्याख्या सांगून वेळापत्रकाचे प्रकार स्पष्ट करा. ओके. नंतर 6 नंबरचा प्रश्न आहे डिफाईन मटेरियल हँडलिंग सिस्टीम डिझाइन, एक्सप्लेन इट्स इम्पॉर्टन्स अँड रोल. ओके. म्हणजे साहित्य हाताळणी प्रणाली म्हणजे काय, ते सांगून त्याचे महत्त्व आणि भूमिका स्पष्ट करायची आहे. नेक्स्ट 7व्या नंबरचा प्रश्न हा सुद्धा तुम्हाला चॅप्टर नंबर 2 वरच आधारित आहे. डिफायनिंग स्टोअर कीपिंग किंवा स्टोअर कीपर किंवा स्टोअर कीपिंगच म्हणूया आपण आणि स्टेट किंवा एक्सप्लेन इन डिटेल इट्स ऑब्जेक्टिव्ह इम्पॉर्टन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे स्टोअर कीपिंग म्हणजे काय, त्याची व्याख्या सांगून त्याची उद्दिष्टे, महत्त्व आणि जबाबदाऱ्या स्पष्ट करा. मला वाटतं हा प्रश्न आणि याच्या अगोदरचा जो सांगितलेला आहे 6 नंबरचा प्रश्न, तो तुम्हाला जास्त करून विचारण्याची शक्यता आहे.
याच चॅप्टरवर आधारित जो काही प्रश्न आहे तो म्हणजे डिफाईन द कन्सेप्ट ऑफ वेअर हाऊसिंग स्टेट इट्स नीड. ओके. म्हणजे ज्याला आपण मराठीत काय म्हणू शकतो, की गोदामाची व्याख्या सांगा आणि त्याची गरज थोडक्यात स्पष्ट करा. पण मला नाही वाटत की हा प्रश्न जास्त करून विचारण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर पुढचा जो काही 3 नंबरचा चॅप्टर आहे त्यावर आधारित हा प्रश्न क्रमांक 9 दाखवलेला आहे, जो अत्यंत मला महत्त्वाचा वाटतो. तो म्हणजे एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ लॉजिस्टिक मॅनेजमेंट स्टेट इज ऑब्जेक्टिव्ह. पण एवढा सिंपल प्रश्न विचारणार नाही असं माझी खात्री आहे. म्हणजे लॉजिस्टिक व्यवस्थापनाची संकल्पना आणि त्याचे उद्दिष्ट स्पष्ट करा. त्याच्यानंतर मला 10 नंबरचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न वाटतोय, तो तुम्ही काळजीपूर्वक करा. ज्याला म्हटलं जातं एक्सप्लेन इन डिटेल्स इम्पोर्टन्स ऑफ ई-एस-सी-एम अँड हाऊ इट्स क्रिएट द एन्हान्स बिझनेस. म्हणजे ई-एस-सी-एमचे महत्त्व सांगून ते वर्धित व्यवसाय कसे तयार करते, ते थोडक्यात स्पष्ट करा. असा हा महत्त्वाचा प्रश्न जास्त करून विचारण्याची शक्यता आहे. ओके. नेक्स्ट पुढचे जे काही प्रश्न दिलेले आहे, ते तुम्हाला पुढच्या म्हणजे लास्ट नंबर चॅप्टरवर दाखवलेले आहे. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, एक्सप्लेन इम्पोर्टन्स किंवा नीड्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ज्याला आपण आय-सी-टी म्हणतो, इन एस-सी-एम अँड स्टेट इट्स रोल इन आय-सी-टी इन एस-सी-एम. बघा या ठिकाणी तुम्हाला 2 महत्त्वाचे प्रश्न दाखवलेले आहे. मी या ठिकाणी तुम्हाला तो डिटेलमध्ये सांगतो. म्हणजे पुरवठा साखळी व्यवस्थापनातील वितरकाची नाही सॉरी आपण त्याला आपण हे म्हणूया त्याचे महत्त्व आपण या ठिकाणी काय करतो आहे, बघत आहे. ओके. माझ्या मते हा जो काही प्रश्न आहे तो तुमच्या 3 नंबरच्या चॅप्टरवरच आधारित आहे. त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, की पुरवठा साखळी व्यवस्थापनामध्ये माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाची आवश्यकता, ज्याला इम्पोर्टन्स किंवा नीड म्हणूया आणि त्याची भूमिका स्पष्ट करा म्हणजे रोल स्पष्ट करा. हा पण 3 नंबरच्या चॅप्टरवरच आधारित प्रश्न आहे, जो अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे 3 नंबरच्या चॅप्टरवर आधारित 9, 10, 11 हे जे काही प्रश्न विचारलेले आहे, त्यापैकी तुम्ही 10 आणि 11 हा प्रश्न जास्त काळजीपूर्वक करून ठेवा. 12 नंबरचा प्रश्न हा लास्ट नंबर चॅप्टरवर आधारित आहे. जो तुम्ही काळजीपूर्वक बघा. जसं मी सांगितलेलं आहे, की एक्सप्लेन इन डिटेल्स रोल अँड इम्पोर्टन्स ऑफ डिस्ट्रिब्युटर्स इन एस-सी-एम. डिस्ट्रिब्युटर्सला आपण पुरवठादार म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला साखळी व्यवस्थापनामधील पुरवठादारांची किंवा वितरकांची भूमिका काय करायची आहे, स्पष्ट करायची आहे. ओके. त्याच्यानंतर एक्सप्लेन इन डिटेल्स द रोल ऑफ एच-आर-एम इन एस-सी-एम. म्हणजे पुरवठा साखळी व्यवस्थापनामध्ये ज्याला आपण मानवी संसाधन व्यवस्थापनाची जी काही भूमिका आहे, ती स्पष्ट करायची आहे. तर एवढे 3 महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला जे काही शेवटचे 2 महत्त्वाचे प्रश्न आहे, ते तुम्हाला लास्ट नंबर चॅप्टरवर दिलेले आहेत. ओके. आता आपण शॉर्ट नोट्सकडे वळूया. पहिल्या नंबरच्या किंवा 1 नंबरच्या चॅप्टरवरची जी काही शॉर्ट नोट्स आहे, ती आहे पहिली सप्लाय चेन स्ट्रॅटेजी, ज्याला आपण पुरवठा साखळी धोरण असं म्हणतो. दुसरी महत्त्वाची मला वाटते ते म्हणजे बुल व्हीप इफेक्ट. ओके. त्याला मराठीत सुद्धा आपण बुल व्हीप इफेक्ट असंच म्हटलं जातं. पुढचं आहे व्हॅल्यू डिलिव्हरी सिस्टम फॉर एस-सी-एम किंवा त्याला म्हटलं जातं पोर्टलचे मूल्य साखळी मॉडेल. ओके. नेक्स्ट जी काही आहे 4 नंबरची जी काही शॉर्ट नोट्स आहे, ती आहे मॅन्युफॅक्चरिंग फ्लो सिस्टम. ओके. ज्याला आपण काय म्हणूया त्याला उत्पादन प्रवाह प्रणाली असं म्हटलं जातं. पुढची महत्त्वाची आहे इफेक्टिव्ह स्टेप्स इन वर्कफ्लो ऑटोमेशन. त्याला मराठीत म्हटलं जातं प्रभावी कार्यप्रवाह ऑटोमेशनच्या पायऱ्या. ओके. नेक्स्ट आहे करंट आयटी ट्रेंड्स इन एस-सी-एम. ओके. हा एक महत्त्वाचा प्रश्न जो काही आहे, जो तुम्हाला काय म्हणूया त्याला चॅप्टर नंबर 3 वर आधारित आहे. ज्याला पुरवठा साखळी व्यवस्थापनातील सध्याचे आयटी प्रवाह स्पष्ट करा, असा हा प्रश्न 3 नंबरच्या चॅप्टरवर आहे. आणखीन महत्त्वाचे आहे जे काही दाखवलेले आहे, फुल फॉर्म पण दाखवलाय मी इथं आर-एफ-आय-डी, ज्याला रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाइस म्हटलं जातं. महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे, ती विचारली जाईल किंवा बार कोडिंग आहे. नंतर आहे रिटेल एस-सी-एम. ओके. रिटेल एस-सी-एम त्याच्यातले प्रॉब्लेम्स आणि प्रॉस्पेक्टस म्हणजे याच्यामध्ये ज्याला आपण मराठीत काय म्हणूया, किरकोळ पुरवठादार साखळी व्यवस्थापन याच्यातील समस्या आणि त्याची शक्यता असे पण प्रश्न विचारले जाईल. कदाचित प्रॉब्लेम सेपरेट विचारला जाईल, शक्यता सेपरेट विचारली जाईल. असे तुम्ही 3 नंबरच्या चॅप्टरवर 6, 7, 8, 9 असे 4 मध्ये 5 दिलेले आहेत. त्या तुम्ही काळजीपूर्वक बघा. नेक्स्ट आहे लास्ट नंबर चॅप्टरवर आधारित. ते आहे इश्यूज इन वर्कफोर्स मॅनेजमेंट अँड रिलेशनशिप मॅनेजमेंट. ओके. म्हणजे पुरवठा साखळी व्यवस्थापनामध्ये कार्यक्षम व्यवस्थापनातील समस्या
एक्सप्लेन करा. ओके. हा शॉर्ट नोट्सला ॲज वेल ॲज ब्रॉड क्वेशनला पण विचारण्याची शक्यता आहे. पुढे आहे लिंकेज बिटवीन एच-आर-एम अँड एस-सी-एम. ओके. ज्याला आपण काय म्हटलं जातं, लिंकेज ज्याला आपण ज्याला काय म्हणूया आपण संबंध किंवा दुवा म्हणूया. म्हणजे एच-आर-एमला काय म्हणूया आपण, ज्याला मानवी संसाधन व्यवस्थापन आणि एस-सी-एमला म्हणलं जातं पुरवठा साखळी व्यवस्थापन. यांच्या दोघांमधील जो काही संबंध आहे तो या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. मला नाही वाटत की एवढी मोठी शॉर्ट नोट्स तुम्हाला विचारली जाईल. त्यानंतर शेवटी तुम्हाला 3 शॉर्ट नोट्स दाखवलेले आहे. तिघांपैकी एक तरी शॉर्ट नोट्स येण्याची जास्त शक्यता मला वाटते. त्यामध्ये सप्लायर्स रिलेशनशिप मॅनेजमेंट मी सेपरेट दिलेलं नाहीये. तिथे तुम्हाला एकाच ओळीत दिलेलं आहे. ज्याला आपण पुरवठादार संबंध व्यवस्थापन म्हणतो. नंतर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट ज्याला आपण ग्राहक संबंध व्यवस्थापन असं म्हणतो आणि तिसरं आहे एम्प्लॉईज रिलेशनशिप मॅनेजमेंट ज्याला कर्मचारी संबंध व्यवस्थापन असं म्हटलं जातं. तर या पद्धतीने तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांचा बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन स्पेशलायझेशन आहे, अशा विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी सप्लाय चेन अँड लॉजिस्टिक मॅनेजमेंट ज्याचा कोड आहे SCLM 664 MJ. ओके. या विषयाच्या क्वेशन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पोर्टंट क्वेशन्स बघितलेले आहे. पुढचे लवकरच व्हिडिओ आपल्या ग्रुपला टाकले जातील. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.